दर कुल्फी खा. लहानपणी तर देत नव्हतीस, आता का लावले लाडू? अरे ही लाडाची कुल्फी आहे म्हणून लाडाने देते. लाडाच्या कुल्फीने जपून ठेवलाय आठवणींचा गोडवा. प्रत्येक नात्यात अनोखी गंमत पेरणारी कुल्फी आणि तिच्या काही आल्हाददायक आठवणी खास तुमच्यासाठी. आमच्या वेळेस आहे ना शाळेच्या बाहेर चिंचा बोरं कैऱ्या मिळायच्या. मग ते खायला म्हणून आम्ही घरातून पैसे घ्यायचो 10-20 पैसे. मग त्याची पानावरची कुल्फी खायचो. टोपीवाले काका यायचे, त्यांच्याकडे पानावरची कुल्फी असायची. मी माझ्या लहानपणी मम्मी मला काहीतरी घ्यायचं आहे असं सांगून खोटे म्हणून पैसे मागायचे. किंवा एक छोटी डब्बा होता, त्यात खूप छोटेसे चिल्लर असायच्या. मग ते मम्मी इकडे तिकडे गेली, कपडे धुवायला गेली किंवा भांडी घासायला, मग हळूच घ्यायचे आणि जाऊन कुल्फी खायची. कुल्फी खाण्यासाठी पैसे मागायचे, बाकी काय नव्हतं, पण कुल्फी फार आवडायची मला लहानपणी. मी माझ्या आईकडे मला कुल्फी खायची, पानावरची कुल्फी होती ना तेव्हा, ती खाण्यासाठी फसून पैसे मागायचे. मैत्रिणीसाठी हा बाबा मम्मी मला मैत्रिणीला पैसे द्यायचे, तिला बड्डे गिफ्ट घ्यायचे, नाही मला कुल्फी खाण्यासाठी पैसे हवे होते, म्हणून मी असं खोटं बोलून कुल्फी पैसे घेते. मग काय केलं सांग, खरं खरं सांग. मम्मी मी कुल्फी खाल्ली, पेन आणायचा होता पण कुल्फी खाल्ली. मग थोडासा धपाटा खाल्ला की परत त्यावेळेस खाणार का नाही, परत तेच. आता मी कुल्फी खाताना मला पूर्वीची आठवण येते. आईबरोबर कुल्फी खाल्लेली, आईकडनं हट्ट करून घेतलेले पैसे कुल्फीसाठी. पहिली जी कुल्फी खायचो ना आम्ही तेव्हा फ्लेवर नव्हते, मावा कुल्फीच मिळायची पानावरची. पण ह्यांनी जे फ्लेवर काढलेत ना छान आहेत फ्लेवर. हा पिस्ता सेम पिस्ता खाल्ल्यासारखा वाटतोय, क्रंची आहे थोडंसं त्याच्यामध्ये आणि फ्रेश आहे. मी लाडूची कुल्फीचा मँगो फ्लेवर ट्राय केला आहे. ओरिजिनल मँगो आहे, म्हणजे असं वाटतच नाही मी कुल्फी खाते, मँगो खाते असं वाटतंय. तिने पुढे पाठवला गोडवा, समृद्ध केल्या पिढ्या. चिंचाबोरात, गजगा भातुकलीत, पानावरच्या कुल्फीत भरून ठेवलं हजारो पिढ्यांचं बालपण. ती कायम जपत आली परंपरा, संस्कार आणि संस्कृती. थँक्यू आई, थँक्यू सो मच. हॅपी मदर्स डे.